हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल तक्षू टेस्टी बाईट. सो आज मी तुमच्यासोबत माझ्या बेबीचा फुल डे मील प्लॅन शेअर करणार आहे. मी माझ्या बेबीला ब्रेकफास्टमध्ये बीटरूट डोसा दिलेला आहे. मी त्यासोबत शेंगदाणा चटणी पण तिला दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला आधी बीट बॉईल करून घ्यायचं आहे आणि मिक्सी जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर डोसा बॅटरमध्ये ग्राइंड केलेलं बीट ॲड केलेलं आहे. त्यानंतर छोटे छोटे मी डोसे बनवून घेतलेले आहेत माझ्या बेबीसाठी. खूप सुंदर दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसत होते. सो तिलाही खायला ते खूप छान टेस्ट आली त्याची आणि पीनट चिट्टीसोबत तर ते खूपच छान. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बीट खूप चांगलं असतं आणि ते बीटमुळे हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. लंचमध्ये मी तक्षूला दिलेला कलरफुल मूग चिला, त्यासाठी आपल्याला भिजत घातलेला पोहाही घ्यायचा आहे आणि 4 ते 5 तास भिजत घातलेलं मूग पण घेतले पाहिजे. त्यानंतर मूगला आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यात थोडं 1 पीस ऑफ गार्लिक टाकायचं आहे, आपल्याला लसूण आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे. थोडी पाणी घालून ते आपल्याला प्रॉपर ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला एक खूप सुंदर ग्रीन कलर येणार. मूगमुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते आणि वजन वाढण्यास मदतही होते. मूग हे पचायला सुद्धा हलके असते. त्यानंतर काही बीटचे पीसेस घेऊन त्यात पोहा ॲड करून तेही ग्राइंड करून घ्यायचं आहे. म्हणजे छान त्याला रेड कलर येणार आणि त्यात थोडा शिल्लक राहिलेला पोहा त्यामध्ये थोडी हळद टाकून तेही ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यालाही छान असा येलो कलर येणार. त्यानंतर त्या तिघं बॅटरमध्ये थोडं सॉल्ट आणि जिरा पावडरसुद्धा तुम्ही ॲड करायचे. त्याने त्याला थोडी टेस्ट पण येते आणि बेबीलाही ते खायला छान लागेल. सो त्यानंतर छोटे छोटे चिल्या तुम्ही बनवू शकतात पॅनवर. मूग हे प्रोटीनचा चांगला सोर्स आहे, त्यामुळे मुलांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे चिले तुम्ही प्रॉपर दोघं साईडने शेकून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत. सो आपले चिले रेडी आहे आणि तक्षुलाही खूप आवडतात. सो मी तक्षूला डिनरमध्ये दिलेला रवा उपमा तोही तिला खूप आवडतो. त्यासाठी आपल्याला टोमॅटो, कांदा आणि थोडी कोथिंबीर वगैरे चिरून घ्यायची आहे. तुम्ही यात अजून व्हेजीस ॲड करू शकतात. मी यात वाटाणे, कॅरेटसुद्धा ॲड केलेलं होतं. रवा उपमामुळे बेबीचं जास्त वेळही पोट भरून राहतं आणि रवा उपमा हा बेबीसाठी पचायलासुद्धा हलका असतो. त्यानंतर रवा उपमामुळे बेबीचं वजन वाढण्यासही मदत होते. त्यानंतर कढईमध्ये थोडं तूप टाकून जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यात थोडं चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं. त्यानंतर खिसलेलं गाजर आणि तुम्ही वाटाणे ॲड करायचे. तुम्हाला लागतील तर तुम्ही अजून व्हेजीस त्यात ॲड करू शकतात. ते प्रॉपर झाल्यानंतर त्यात 1 वाटी रवा घालायचा आहे आणि थोडं पाणी टाकून त्याला 5 ते 10 मिनिट त्याला होऊ द्यायचं. अशा प्रकारे तक्षूचा हेल्दी आणि टेस्टी उपमा रेडी आहे. तक्षूला तर खूप आवडतो. मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि न्यू रेसिपीज